जत्राड ग्रामपंचायतीसमोर लक्षणीय उपोषण. ग्रामपंचायत कारभारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा प्रशांत हंडोरे यांचा आरोप. जत्राड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जत्राड श्रीपेवाडी गावाचा समावेश होतो, पण जत्राड गावचा विकास आणि श्रीपेवाडी गावचा विकास करताना मोठा भेदभाव केला जात असून केलेल्या विकास कामासंदर्भात माहिती अधिकाराखाली अर्ज करून माहिती मागवल्यास माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असून जत्राड ग्रामपंचायतमध्ये मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप तालुका केडीपी सदस्य प्रशांत हंडोरे यांनी माध्यमांशी बोलताना केला. पुढे बोलताना ते म्हणाले, औषध फवारणी असो किंवा विद्युत बल्ब खरेदी असो, यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत आहे. शिवाय पाणी पुरवठा कामातही गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आलेले असून 5 वर्षाच्या कालखंडामध्ये केलेल्या कामाची माहिती मागितल्यास देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असून माहिती अधिकार अर्ज घालून 45 दिवसाचा कालखंड लोटला तरीही माहिती दिली जात नसल्याचे सांगितले. प्रशांत सर, सध्या तुम्ही जत्राड ग्रामपंचायतीसमोर उपोषण बसलात. या उपोषण बसण्याचं कारण काय? आज आम्ही सर्वजण जत्राड ग्रामपंचायतीच्या दारात एक लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलं आहे. याचं कारण आहे की ह्या 5 वर्षात की जत्राड ग्रामपंचायतीनं जी कामं केलेली आहेत त्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहे. त्याची माहिती आम्ही ग्रामपंचायतीला माहिती अधिकाराखाली मागितली होती. माहिती अधिकाराखाली ग्रामपंचायतीने 30 दिवसात माहिती देणं बंधनकारक होतं, पण अधिकाऱ्यांनी 30 दिवसात माहिती दिली नाही. त्यानंतर संबंधित प्रथम मेलमनवी म्हणजे प्रथम अर्ज संबंधित अधिकाऱ्यांना केला. त्यानंतर ही 45 दिवसात माहिती दिली नाही. त्यामुळे ह्याच्यात कामातनी मोठा भ्रष्टाचार झाला हे स्पष्ट होतं आहे. PDOंना विचारलं असता तर कोणतीही माहिती देण्यास सगळेजण टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे आज आम्ही सगळेजण उपोषणाला बसलेले आहेत. आणि कामाच्या बाबतीत केलं जाताना आहे तर श्रीपेवाडी जत्राड ही ग्रुप ग्रामपंचायत आहे, परंतु दोन्ही गावात ही भेदभाव केला जातो. कामं असू देत हे असू देत की श्रीपेवाडीच्या कुठल्याही माणसाला किंवा ग्रामपंचायत सदस्यांना न विचारता ही कामं केली जातात. NRG कामात असू दे किंवा 15 फायनान्समध्ये असू दे, कोणत्याही प्रकारची 5 वर्षात तरी श्रीपेवाडीला जी कामं व्हायला पाहिजे होती ती कोणत्याही प्रकारची कामं झालेली नाही. यामुळे आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहे की आमचं मागणं एकच आहे की गावचा विकास झाला पाहिजे. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात आंदोलनाला बसलेलं नाही की कुठल्या अधिकाऱ्याच्या विरोधात आंदोलन बसलेलं नाही. फक्त आम्ही जी सिस्टीम चालत आलेली आहे ग्रामपंचायतीत त्या सिस्टीमच्या विरोधात आम्ही फक्त उपोषणाला बसलेलो आहे. सध्या तुम्ही माहिती अधिकारामध्ये जी माहिती विचारला आहे ती कोणत्या विषयासंदर्भात माहिती विचारली? यामध्ये विषय आहेत की ग्रामपंचायतीने म्हणजे 15 फायनान्समध्ये 2 प्रकारे फंड दिला जातो. एक म्हणजे CC काम करण्यासाठी आणि दुसरं गावातील विविध विकासासाठी. मग औषध मारणे असू दे, लोकांच्या आरोग्याचा विचार केला असता औषध मारणे, बल्ब खरेदी करणे, अपंगांसाठी काही राखीव निधी ठेवला जातो ग्रामपंचायतीकडून, नंतर ग्रंथालयासाठी ठेवला जातो. त्या निधीचं पैसे काय झालं हे आम्ही वारंवार ग्रामपंचायतीला विचारलं, परंतु ग्रामपंचायतीकडून याची कोणतीही माहिती कोणत्याही सदस्याला देण्यात आलेली नाही. आतापर्यंत जत्राड ग्रामपंचायत उपाध्यक्ष विजय पवार म्हणाले, माझे ग्रामपंचायत उपाध्यक्षपदी हे केवळ खुर्चीपुरते मर्यादित असून दोन्ही गावातील विकास कामे करत असताना श्रीपेवाडी गावातील रस्ते, गटारी, पाणी पुरवठा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. आताच जे प्रशांत हंडोरे सरांनी माहिती अधिकाराच्या संदर्भात जी माहिती मागितली होती ती अद्याप त्यांना दिलेली नाही असं म्हटलं. तुम्ही त्या प्रशासनामध्ये आहे, मग तुम्ही एक त्या गावचा नागरिक आणि या ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष म्हणून तुम्ही कोणती भूमिका अधिकाऱ्यांसमोर मांडला नाही की त्यांना ती माहिती द्या किंवा त्याची काय पाठपुरावा करा? कितीदा तरी आम्ही सांगितलं आणि कितीदा माहिती मागितली, कुठल्या पण कामाचा पाठपुरावा केला तरी पण त्यांनी काहीच हे केलं नाही. जत्राडमध्ये पण विकास कामे बघा आणि शिल्पेवाडीतलं पण एकदा येऊन अधिकाऱ्यांनी येऊन बघून जाऊन देत. आम्ही कितीदा तरी हे केलं, सर्व सदस्यांनी म्हणा हे केलं. गावकऱ्यांच्याकडनं पण आलं की अपेक्षेने जे कसले कामाची तरी काही पूर्तता झालेली नाही. त्याच्याबद्दल आम्हाला म्हणजे हे असल्यामुळे आम्ही म्हणजे जत्राड ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून श्रीपेवाडी आणि जत्राड या दोन्ही गावामध्ये भेदभाव केला जातो असा तुमचा आरोप आहे? कसल्या सगळ्याच कामामध्ये. ठीक आहे सर, तुम्ही आता मी पण म्हणते कुठलंही सामान्य शिल्पेवाडी त्याला आलं इथं जत्राडमधील फोनवरती कामं होतात आणि आमच्या इथले सर्वसामान्य माणूस जत्राडमध्ये पूर्ण सगळं क्लिअर असून, फाळा असून, हे असून इथं
साधा उतारा नाही आला तर त्याला दिवसभर काढायला लागतं. ते नव्हती माझी पदाचं म्हणायला आला तुम्ही. उपाध्यक्ष ही खुर्ची नावालाच आहे, फक्त मिटिंग दिवशीच. इतर टायमाला त्याचा कुठलाही उपयोग होत नाही, कुठलं ते सांगितलं जात नाही, कुठला काय चाललं आहे काम काय नाही, त्याचं काहीच वगैरे त्याचं त्याने करप्शन ठेवलं. या संदर्भात ग्रामपंचायत विकास अधिकारी दयानंद कडपत्ती यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, दोन्ही गावेही आपल्याला समान असून आपण आपल्या कार्यकालामध्ये कोणताही दुजाभाव केलेला नाही. कोणताही विकास कामाचा निधी खर्च करत असताना दोन्ही गावातील सदस्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जातो. त्यांनी मागितलेल्या माहिती अधिकाराची माहिती आपण ज्या त्यावेळी दिलेली असून कागदपत्री आता सुद्धा देण्यास आपण तयार असल्याचे सांगितले. ಮಾಹಿತಿ ಕೊಡೋದ್ರಲ್ಲಿ ವಿಳಂಬ ಆಗಿರೋಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ಅಂದರೆ ಅವರು ಪಂಚಾಯತಿಲಿ ದಿನಾಲೂ ಬಂದ್ಕೊಂಡು ದಿನಾಲೂ ಪಂಚಾಯತಿಲಿ ಒಂದು ಸಾರಿ ವಿಸಿಟ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಅವ್ರಿಗೆ ಬೈ ಪೋಸ್ಟ್ ಕಳಿಸದೆ ಸ್ವತಃ ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ ಅಂತ ನಮ್ಗೊಂದು ಸಾರಿ ಹೇಳಿದ ಕಾರಣ ಬೈ ಪೋಸ್ಟ್ ಕಳಿಸಿದೆ, ಅದಕ್ಕಾಗಿ ವಿಳಂಬ ಆಗಿದೆ. ಬಟ್ ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಯಾವುದೂ ವಿಷಯ ಇಲ್ಲ. ಕೊಡಬೇಕಾಗಿದ್ದ ಟೈಮ್ನಾಗ ಅವ್ರು ಬಂದು ತೊಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಿಲ್ಲ. ಬಟ್ ನಮಗವರು ಇನ್ನೊಂದು 4 ದಿವಸ ತೊಗೊಂತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಬಟ್ ಆಮೇಲೆ ಏನಾಯಿತು, ನಮಗೆ ಹೇಳೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೇ ಅವರು ಲೆಟರ್ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ವಾಪಸ್ ತೆಗೆದು ಕೂತಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ಏನು ಬೇರೆ ವಿಷಯ ಇಲ್ಲ. ಬೇಕಂದ್ರೆ ಮಾಹಿತಿ ಇವತ್ತೇ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ರೆಡಿ ಇದ್ದೀವಿ. ओके सर, इस ग्राम पंचायत का उपाध्यक्ष जो है ना, वो कहता है कि जो ये ग्राम पंचायत है वो श्रीपीवाड़ी और जतराट दोनों गांव का एक ही ग्राम पंचायत है. इधर जतराट में बहुत अच्छी तरह से डेवलपमेंट है और उधर डेवलपमेंट करने के लिए प्रशासन इधर का कोऑपरेट नहीं है. उसके बारे में सर आप क्या कहेंगे? ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಭೇದ ಭಾವ ಅನ್ನೋದು ಏನಿಲ್ಲ. ಎರಡು ಹಳ್ಳಿಗಳು ನಮಗೆ ಸಮಾನವಾಗಿ ಇದಾವೆ. ಯಾವುದೇ ಅನುದಾನ ಬಂದ್ರೆ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಅವರು ಹೊಂದಾಣಿಕೆ ಮೇಲೆ ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು 6 ಜನ ಮೆಂಬರ್ ಇದ್ದಾರೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ 10 ಜನ ಮೆಂಬರ್ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ 40% ಅಷ್ಟು ಅವ್ರಿಗೂ ಅನುದಾನ ಅವ್ರಿಗೂ ಕೊಡ್ತೀವಿ, 60% ಜತ್ರಾಟ್ಗೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲ. ಬಂದಿದ್ದ ಅನುದಾನದಲ್ಲಿ ಸಮಾನವಾಗಿ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಿನ ಕಾಮಗಾರಿಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ठीक है सर, अभी वो RTI से कुछ इंटीमेशन मांग रहे हैं सर, हाँ वो अभी आप देने वाले हैं सर? हाँ, अभी हमारे पास है, ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇದೆ ಮಾಹಿತಿ. ಈಗ ಏಕೆಂದರೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವು ರೆಡಿ ಇದೆ. ओके सर, ओके.